हॅलो मास्टर, सगळ्यांना नमस्कार, प्रणाम, आत्मवंदन. असं वाटतं आज दिवसभर आपण एकत्रच होतो. असं वाटतं मला, की दिवसभर तुम्ही सगळे माझ्यासोबतच रविवार तुमचा. थँक तर मी आज खरं सत्र घेण्यामागं हेच कारण होतं. नाहीतर विचार केला होता, की आज सुट्टी द्यावी. पण उद्यापासून आपण नवीन धडा सुरू करतोय. काल आपलं झालं नाही सत्र युनिफाईडचं 13व्या धड्याचं. म्हणून म्हटलं, की एक सराव आपण घेऊ. पण उद्या मात्र आठवणीने आपण पुढचा 14वा धडा सुरू करतोय ना, तर आठवणीने 13व्या धड्याचे सराव पुढचे 2 दिवस सुरू ठेवा. ठीक आहे. कारण 2 दिवस आपले वाढतील तेवढे, कारण जे कमी झालेत, मागे आपण करू नाही शकलो ना. अं, अ, कालचा नाही करू शकलो. उद्या आणि परवा पण वेळ आहे. तर 5 दिवस पण आपला सराव झाला नाही. आपला धडा सुरू आहे सहज कृती प्राप्त करणे, सहज कार्य प्राप्त करणे. आपल्याला काय करायचे स्टेप्स त्या सांगते. आपल्या रोजच्या स्टेप्स ज्या आहेत त्या आणि ह्याच्यामध्ये अ, आपण उच्च स्वला विचारतो, की मला जो अनुभव घ्यायचा आहे, म्हणजे जी इच्छा आहे, इच्छा मुळात. त्या इच्छेसाठी मी कुठली स्टेप घेणं गरजेचं आहे? काय कार्य करायचंय मला? ते आपण उच्च स्वला विचारतो. तर ते आपण आजच्या सरावामध्ये करणार आहोत. ह्याचा सराव परवा दिवशी केलेला आहे, पण तुम्ही पुन्हा एकदा उद्या आणि परवा 2 दिवस सुरू ठेवा. तुमची जर अशी काही एक पर्टिक्युलर आत्ता इच्छा आहे ना, या वेळेमध्ये, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय स्टेप घेणं गरजेचं आहे, हे उच्च स्वला विचारा. हो, नाहीचे संकेत येतील. हो, नाहीचे संकेत घेऊन आणि पुढं काय होतं, ते झाल्यानंतर होचा संकेत आला. अ, होचा संकेत आल्यावर दावा करतो ना आपण. ते सूत्र म्हणजे जे वाक्य आपलं ते वापरतो, की माझं हे कार्य पूर्ण झालेलं आहे. त्या अनुभवासाठी म्हणजे आपली इच्छा पूर्ण होणार. इच्छा आहे माझी, की मला काहीतरी एक बिझनेस सुरू करायचा आहे. त्या बिझनेस सुरू करताना त्याची जी पहिली स्टेप आहे कृती करणं, योग्य कृती मिळवणं, की मी काय केलं पाहिजे? आत्ता जरी मला त्या कृतीला, त्या ॲक्शनला माझ्या बिझनेससोबत मला लिंक जाणवत नसेल, की मला बिझनेस याचा स्टार्ट करायचा आहे आणि माझ्या उच्च स्व मला वेगळंच सांगतोय, असं वाटेल. पण तसं नाहीये. ते कुठून तरी कनेक्शन दिसतं, की तू ह्या वर्कशॉपला जा, ह्या गावाला जा, इथे ट्रिपला जा. असं काही पण येईल तुम्हाला. जे काही येईल ते लक्षात ठेवा. त्या कृतीतून तुम्ही तुमच्या बिझनेसपर्यंत पोहोचणार आहात. असं होतं ते. कनेक्शन वेगवेगळे आपल्याला दाखवले जातात. कारण कधी-कधी कुठल्या माणसाची ओळख झाली, आयुष्यात नवीन ओळख झाली, त्या ओळखीतनं आपल्याला काहीतरी मिळतं. त्याच्याकडनं काहीतरी समजतं, की इथं हे सुरू आहे, तिथं ते सुरू आहे. तो आपल्याला काहीतरी माहिती देतो. तुझ्या उद्योगासाठी अजून एक माणूस मी तुला आणून देतो, पार्टनर समजतंय? म्हणजे ही कनेक्शन आपल्याला दाखवली जातात आणि त्यानुसार तुमच्या उच्चस्वचा गाईडन्स घ्या, की माझी ही इच्छा आहे आणि त्यासाठी मी योग्य कृती माझ्यासाठी काय आहे? हो आल्यानंतर आपण ते वाक्य वापरू. तर चला आपण सगळेजण सराव करू. 13वा आठवडा. आपण डोळे मिटू आणि ध्यान अवस्थेमध्ये सुखासनमध्ये बसू आपण. स्वतःला अगदी शांत आणि स्थिर अवस्थेत आणा. आपल्या डोक्यात अनेक विचार असतील कुठले-कुठले ते सगळे बाहेर काढा या क्षणाला. आत्ता केवळ आपण सगळे आपल्या उच्च स्वर सोबत एक होऊन केवळ स्वतःला अनुभव करू. आज जो आपण सराव करणार आहेत, तोच पुढचे 2 दिवस कंटिन्यू ठेवा आणि त्याच दृष्टीने आपण सराव करू. एक मोठा श्वास घेऊन आपण सगळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जे चैतन्य वाहतंय, त्या चैतन्याला अनुभव करू. एक दीर्घ श्वास घेत हळुवारपणे आपल्या तोंडावाटे बाहेर सोडा. अजून एकदा जितक्या वेळा तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी मदत होईल, तितक्या वेळा श्वास घेत हळूवार
आपल्या आतमध्ये वाहणाऱ्या, ये-जा करणाऱ्या श्वासांना बघत राहा. आपली दृष्टी अगदी सहज आणि कोमलपणे आपल्या आज्ञाचक्रावर स्वतःचं शरीर स्थिर, तरीही सूक्ष्म कंपनं, व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत असतील. आपल्या शरीरामधली एक-एक पेशी बघा. प्रत्येक पेशीमध्ये हे चैतन्य वाहतं, हे प्रेम आहे. प्रत्येक पेशी जिवंत आहे आणि तितकीच ईश्वरी प्रतिमेत आहे. जितके आपण स्वतः संपूर्ण आहोत. आपण संपूर्ण त्या ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. तशीच आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी सुद्धा आहे. अगदी शांतपणे, सहजतेने आपले श्वास बघत-बघत हळुवारपणे आपल्या श्वासांना आता आपल्या छातीवर फील करा. आपल्या प्रत्येक श्वासाने आपली छाती पुढे मागे होती. श्वास घेतला की छाती फुलतीये आणि सोडला की छाती आपोआप आत जाते. एक मोठा श्वास आपल्या छातीवर भरून घ्या. श्वास भरून पूर्ण छाती भरून हो आणि आवाज करत असा तोंडाने तो श्वास अगदी सावकाश बाहेर सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास आपल्या संपूर्ण छातीला, फुफ्फुस आपल्या पाठीपर्यंत श्वास भरून घ्या. आणि तोंडावाटे सावकाश बाहेर. पुन्हा एकदा छातीमध्ये सावकाश मोठा श्वास आत ओढताना पण कोमलतेने ओढायचा. अगदी हळूवार. आता आपल्या हृदयामध्येच आपली स्पंदनं, हार्टबीट तिथे एकाग्र व्हायचा प्रयत्न करा. खोलवर. हळू आपल्या हृदयामध्ये स्थिर होत जितकं खोलवर उतरता येईल आणि जितकं आपल्याला आतमध्ये वाहणारा ईश्वराचा अनुभव घेता येईल तितका घ्या.
आपला ईश्वर आपल्या आतच आहे. आपला उच्चस्व, तेजस्वी, दिव्य, प्रकाशमान, अतिशय सुंदर, अद्भुत, अलौकिक आणि सगळ्या ईश्वरी गुणांनी भरलेला असा आपला ईश्वर, आपला उच्च आत्मा, आपला आत्मा आपल्या श्वासांनी आपल्या हृदयातली स्पंदनं, हृदयाचे ठोके, धडधड, ती सहजता, ती कोमलता अगदी खोलवर जाणीवेनी बघा. तो स्पर्श कसा आहे आपल्या हृदयाचा, छातीमध्ये, ती स्पंदनं कशी आहेत, धडधड कशी, खोलवर जा, आत जा, पूर्ण केंद्रित व्हा, एकरूप व्हा. माझा ईश्वर आणि मी एक आहोत, पूर्ण एकरूप आहोत. आम्ही इतके एक आहोत. की अगदी सहजपणे प्रेम अनुभव करत आहोत. या हृदयात वाहणारं मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण माझ्यात आहेत. माझा ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, करुणा आहे आणि माझ्यातही ते सगळे गुण आहेत. मी सुद्धा प्रेम, प्रकाश, आनंद, करुणा निर्माण करत आहे. माझ्या विचारांनी मी सगळं निर्माण करते. मला पाहिजे ते, माझ्या इच्छा, माझा आनंद, मला पाहिजे ते प्रेम, मला जे काही अनुभव करायचंय ते सगळं मी निर्माण करते. कारण माझ्या ईश्वराच्या सगळ्या शक्ती, विचार, गुण माझ्यात आहेत. हे उच्चस्व, माझा सुंदर, तेजस्वी, प्रकाशमान उच्च आत्मा, तुझे अनेक आभार आहेत. हृदयातून खूप आभार आहेत. तू दाखवलेल्या मार्गासाठी, तू दिलेल्या ज्ञानासाठी, तू सतत माझ्यासोबत असतो
होता, माझ्या प्रत्येक सुखात, दुःखात मला मार्ग दाखवत होता, संदेश देत होता. तुझे अनेक आभार आहेत. आत्ताही माझ्या हृदयातल्या स्पंदनांमध्ये, धडधड माझ्या हार्टबीटमध्ये मी तुला अनुभवू शकतेय. तू इतका प्रकाशमान आहेस. मी तुझ्यासोबत एक आहे. हे उच्चस्व, मी आत्ता तुझ्याशी बोलतीये, माझ्या हृदयातून बोलतीये. तोच मार्ग आहे ना तुला बोलायचा, तुझ्याकडून मार्गदर्शन घ्यायचा. ही आपली वेळ आहे एकमेकांशी शांतपणे जोडण्याची, समजून घेण्याची, ज्ञान घेण्याची. तुम्हाला अनेक संदेश देतो दिवसभरामध्ये, ज्यामुळं मी या शरीरात सुंदर पद्धतीने काम करतीये. दुःख येतंय, निराशा येते, पण ते अनुभव मी माझ्या विचारांनी घेते, हे मला समजलंय. त्यासाठी तुझे आभार आहेत, जे सत्य तू मला दाखवत आहेस. हे माझा प्रिय उच्च आत्मा, आपल्या उच्च आत्म्याचं जे काही नाव तुम्हाला माहितीये त्या नावानी हाक मारा. हे उच्चस्व, या दुःखाच्या क्षणात सुद्धा, या अनुभवात सुद्धा सतत तुम्हाला प्रेम देतोयस, मार्ग दाखवतोयस. मला समजलंय की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि तसंच आयुष्य मी निर्माण करते. ती शक्ती माझ्यात आहे. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, हे मला समजलंय. माझ्या आयुष्यातली प्रत्येक माणसं, प्रत्येक व्यक्ती ही मीच निर्माण केली आहेत माझ्या विचारांनी. आणि माझे विचार किती शक्तिशाली आहेत, जे काहीही निर्माण करू शकतात. हे सत्य तू मला सांगितलंस, मला इथपर्यंत आणलंस. त्यासाठी तुझे, बाबाजींचे अनेक आभार आहेत. आता मी तुझ्यासोबत एक आहे. तू माझ्या सोबत आहेस हे मला समजलंय. हे उच्चस्व, तुला तर माझ्या सगळ्या इच्छा माहितीत. मला काय मिळवायचंय, कशाचा अनुभव घ्यायचाय, माझं हित कशात आहे, माझ्यासाठी सर्वोच्च हिताचा मार्ग कुठला आहे, हे सगळं तुला माहितीये. तू सर्वज्ञ आहेस. तू अशी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहेस. आणि मी आता एक आहे तुझ्यासोबत, म्हणून मी सुद्धा सर्वज्ञ आहे. मलाही ते सगळं ज्ञान तू दिलंयस. आता तू मला सांग, माझी खरी इच्छा काय आहे, मला कशाचा अनुभव घ्यायचा आहे, हे तू मला सांगितलंय. पुन्हा एकदा सांग की आता मला कोणत्या इच्छेचा, प्रेमाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि आता आपल्या हृदयावरच काही क्षण स्थिर व्हा. आपला उच्च आत्मा, अंतरात्मा काय सांगतोय ह्याकडे लक्ष द्या. आपल्या हृदयात कुठला विचार येतोय, काय इच्छा येते, शांतपणे केवळ निरीक्षण करा, अनुभव करा.
आपल्याला जी कोणती इच्छा प्रकट झाली, समजली, ती योग्य इच्छा आहे का, असं आपल्या उच्च स्वला विचारा. आणि नसेल समजली तर पुन्हा एकदा विचारा, हे उच्च स्व, मला काय अनुभव करायचंय? आपल्या उच्च स्वला आलेल्या इच्छेसाठी हो आणि नाहीचे संकेत मागा. हे उच्च स्व, तू मला ही इच्छा दिलीस जी मला आत्ता अनुभव करायची, यासाठी तू मला होचा संकेत दे. आपल्या हृदयामध्ये राहा, शरीर सैल सोडून बसा आणि होचा संकेत काय येतो बघा. छातीच्या मधोमध लक्ष, जी काही इच्छा मिळाली ती विचारा, हीच इच्छा आहे का? आणि संकेत जरी नाही मिळाला तरी एखादा तीव्र विचार तुमच्या आत प्रकट झाला असेल तरी सुद्धा तीच तुमची इच्छा आहे. मिळालेल्या इच्छेकरता आपल्या उच्च स्वाचे आभार माना. थँक्यू, धन्यवाद. आपल्या हृदयातच राहून आता जी कुठली इच्छा आपल्याला अनुभव करायची त्याच्यासाठी उच्च स्वला विचारा, हे माझा प्रेमळ सुंदर उच्च स्व, तुझे अनेक आभार. मला जो काही अनुभव घ्यायचा आहे अशा इच्छेचा, त्यासाठी मी कुठली कृती करावी, कोणते कार्य करावे, काय ऍक्शन घ्यावी, यासाठी तू मला ती कृती सांग, ज्या मार्गाने मी गेलं पाहिजे ते तू मला सांग. थोड्या वेळ वाट बघा की आपल्याला काय संदेश येतोय, काय विचार प्रकट होतोय.
आणि आता जी काही कार्य आपल्याला सांगितलंय, कृती आपल्याला सांगितली, जे काही आपल्या हृदयातून प्रकट होतंय विचारांच्या रूपाने, ते विचारा. उच्च स्व. माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये हा विचार प्रकट झालाय. हेच ते कर्म आहे का, कार्य आहे का, जे मी करणं गरजेचं आहे माझ्या इच्छेचा अनुभव घेण्याकरता. मला तू हो असा संकेत दे. आपल्या शरीराला काही संकेत येतोय का बघा. छातीमध्ये एकाग्र होऊन बसा आणि पुन्हा संकेत मागा. आपलं सगळं लक्ष छातीच्या मधोमध श्वासांवर आणि मग होचा संकेत मागा. आता उच्च स्वला विचारा, ही जी कृती आहे, जी माझ्या हृदयात प्रकट झाली, मनात आली, ती योग्य आहे का? हे तुम्हाला हो किंवा नाही या संकेतामध्ये सांग. आपल्या शरीराची कोणतीही हालचाल लक्षपूर्वक बघा, केवळ बघा आणि सत्रातून बाहेर आल्यानंतर लिहून ठेवा. असा कोणताही विचार जो आपल्याला काय कृती करायची, काय ऍक्शन घ्यायची याबद्दल सांगतोय, तोही लिहून ठेवा. आता आपण विचारू, हे उच्चस्व, या इच्छेचा अनुभव घेण्यासाठी मी कोणता विचार सुधारणं गरजेचं आहे? असा कोणता विचार आहे जो मला या इच्छेचा अनुभव घेण्यापासून थांबवतोय, अडथळा आणतोय? हे तू मला सांग. मी का ही इच्छा, जे मला अनुभव करायचे ते करू शकत नाहीये? त्याच्यात काय अडथळा आहे? असा कोणता माझा विचार आहे जो ही इच्छा पूर्ण होऊ देत नाहीये? खोलवर आपल्या हृदयातच बसा आणि बघा काय सांगतोय आत्मा.
जो कुठला विचार आपल्याला मिळालाय, ज्याच्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत नाहीये, असा आपलाच विचार, त्याच्यामध्ये सुधार करू. आता आपल्याला ज्याचाही अनुभव घ्यायचा आहे, ज्या इच्छेचा, त्यासाठी जे काही कार्य कृती आपल्याला मिळाली किंवा नसेल मिळाली, तरीही त्या इच्छेसाठी आपण आपलं सूत्र म्हणू. आपल्या हृदयामध्ये प्रेम अनुभव करत, अगदी प्रेमाने आपण हे सूत्र म्हणू. मी म्हणजेच ईश्वराची प्रतिमा, ईश्वराच्या गुणांनी भरून असलेला, विचारांनी भरून असलेला आणि माझा ईश्वर, ज्याच्या विचारातून मी बनले, माझी निर्मिती झाली, जो प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, उत्साह आहे, असा माझा ईश्वर आणि त्याच्या प्रतिमेत असलेली मी. कृतज्ञतेने, खूप आभाराने, हृदयात खूप आभार आहेत प्रत्येक अनुभवासाठी, या देहासाठी. माझ्या ईश्वराचे अनेक आभार आहेत. अशा आभाराने भरलेलं हे हृदय घेऊन आणि क्षमाशीलतेने, मला माहितीये प्रत्येक जण माझ्या अनुमतीनेच इथे, त्या सगळ्यांना क्षमा करत, खूप प्रेम पाठवत, दावा करते आणि स्वीकार करते की माझी ही इच्छा, माझं हे कार्य, जे मला उच्च स्वकडून मिळालंय, ते पूर्ण झालंय. आपल्या इच्छेला वर्तमान काळामध्ये म्हणा. ईश्वर आणि मी कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने आपल्या इच्छेला म्हणा, ती इच्छा पूर्ण झालेली आहे, दावा करते आणि स्वीकार करते. स्वीकार करते कारण मला पूर्ण विश्वास आहे त्या ईश्वरावर, माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण माझ्या प्रत्येक विचाराने मी निर्माण करते. ती शक्ती माझ्यात आहे, म्हणून मी स्वीकार करते, दावा करते की माझी ही इच्छा पूर्ण झालीये आत्ता. सोबतच आपल्या डोळ्यापुढे ते चित्र देखील आणा, जी आपली इच्छा आहे त्याबद्दल. असं एखादं दृश्य, तो आनंद, जेव्हा इच्छा पूर्ण होते, त्यावेळी आपण कसे असू, काय करत असू, ते फिलिंग, तो अनुभव आत्ता घ्या. एक व्हा ईश्वरासोबत आणि अनुभव घ्या. मी आणि माझा ईश्वर पूर्ण कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने या इच्छेचा दावा करतो, स्वीकार करतो. फील करा आपल्या हृदयात, डोळ्यापुढे आणा. बघा, आपण निर्माण केलीये आपली इच्छा. ईश्वरासोबत आहोत आपण एक, आणि आत्ता अनुभव घेत आहोत
की आपली इच्छा पूर्ण झाली याचा. मोठा श्वास घेत फील करा आपल्या हृदयात. आत्ता आपण तिथं आहोत, त्या इच्छेमध्ये. सगळं ते इच्छेसंबंधित सगळं फील करा. तो आनंद, आपल्या चेहऱ्यावरचं हसू बघा. आपलं संपूर्ण शरीर आनंदात आहे त्या इच्छेमध्ये. आपण ईश्वराचे आभार मानतोय, उच्च स्वचे आभार मानतोय. थँक्यू, माझी इच्छा पूर्ण झाली. थँक्यू. आपल्या कुटुंबाला सांगतोय, फोनवर मेसेजेस पाठवतोय, जवळच्या लोकांना सगळ्यांबरोबर शेअर करतोय. खूप आनंदात आहेत. त्या आनंदाची भावना फील करा. स्वीकार करा त्या भावनेचा. आत्मस्वीकृती. खूप आनंदात आहेत आपण की माझी इच्छा पूर्ण झाली. थँक्यू, थँक्यू. आपण खूप आभार मानतोय. प्रेमाने आपलं हृदय भरून गेलंय असं फील करा. संपूर्ण शरीरामध्ये त्या चैतन्य लहरी आनंदाच्या. ते यश, ते समाधान, तो आनंद, त्या ईश्वराच्या गुणांमध्ये आपण आहोत. ही इच्छा आपल्याला हा अनुभव देते, सुखाचा, समाधानाचा. खूप आनंद. तथास्तु, तथास्तु म्हणा. तथास्तु. मी आणि माझा ईश्वर कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने दावा करतो, स्वीकार करतो माझ्या या इच्छेचा. पूर्ण झाली याचा. तथास्तु. स्वतःला बघितलं आपण. आणि आता म्हणा, माझी ही निर्मिती, माझी ही इच्छा मी अगदी प्रेमाने, कृतज्ञतेने निसर्गाच्या नियमावर सोडतो. अगदी आपल्या हृदयामध्ये प्रेम अनुभव करत, अगदी सावकाश आपल्या त्या इच्छेचं बी त्या मातीमध्ये आतमध्ये ठेवा. सुंदर पद्धतीने. हे निसर्ग, सृष्टीचा नियम माझ्या या इच्छेची काळजी घेईल. आता मी पूर्णपणे निश्चिंत होऊन निसर्गावर त्या इच्छेला सोडतो. पूर्ण विश्वासाने, प्रेमाने, कृतज्ञतेने. सगळं आपल्या हृदयात शांतपणे अनुभवतोय. ती सुखाने. खूप आभार मानू आपण त्या परमात्म्याचे, आपल्या उच्च स्वचे. आपल्या हृदयातच बसून राहा थोडा वेळ. संपूर्ण शरीराला अनुभव करत पुन्हा एकदा हृदयात या. आपण किती ईश्वरी आहोत याचा अनुभव घ्या. असंच काही वेळ बसून जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा या सत्रातून बाहेर या. हळुवारपणे.
मला सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश ह्याच आनंदात, ह्याच ऊर्जेमध्ये राहा आणि संपूर्ण सृष्टीला खूप प्रेम पाठवा. जी आपली काळजी घेतेय, आपण तिची काळजी घेतोय, जी आपल्या आत आहे. असं ब्रह्मांड, सृष्टी चे खूप आभार व्यक्त करत, खूप प्रेम आणि प्रकाश पाठवत आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाला प्रेम, प्रकाश पाठवा. हृदयातून आपल्या बाबाजींना खूप प्रेम, खूप आभार. ते पितामह, खूप प्रेम, खूप आभार. आपल्या हृदयामध्ये ठेवा. थोडा वेळ असेच बसून राहा. धन्यवाद. आपण भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद.